नमस्कार मित्रांनो, सॅन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीमध्ये रोजगाराची संधी या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ तयार केला होता. त्यानंतर काही अपडेटेड इन्फॉर्मेशन सहित व्हिडिओ तयार केला होता. तर यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे इच्छुक आहेत त्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत, त्यांच्या काही शंका आहेत. तर या संदर्भात ज्यांनी कोणी आणखी ॲप्लिकेशन केलेलं नाही तो हा व्हिडिओ रेफर करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं या साठीची माहिती यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर कालची जी अपडेट या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे की काल छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं होतं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि इतर जिल्ह्यातील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचे मेल हे कॅन्डिडेट्सना आलेले आहेत आणि ते व्हेरिफिकेशन सुरू आहे. तर या संदर्भात एक अपडेट जी नवीन आलेली आहे ती आपण आज बघूया. तर यामध्ये विद्यार्थ्यांचे बरेचसे डाऊट्स आहेत की जे ट्रेड प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे, जे व्यावसायिक शिक्षणाची लिस्ट दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता का, किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता का, किंवा इतर ज्या अडचणी आहे त्या संदर्भात हे एक क्लॅरिफिकेशनचं लेटर इथं दिलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत, इतर ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांच्यात पण डाऊट हा क्लिअर होणार आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक गोष्ट परत क्लिअर करू इच्छितो आहे की तुम्ही याचं ॲप्लिकेशन भरलं आणि लिस्टमध्ये नाव आलं याचा अर्थ तुमचं जर्मनीमध्ये सिलेक्शन झालं आहे असा होत नाही. तर हे सुरुवातीची जी स्टेप आहे की जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी तुम्हाला जर्मन लँग्वेज येणं गरजेचे आहे आणि जर्मन लँग्वेजचं प्रशिक्षणासाठी ही सिलेक्शन आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. जे विद्यार्थी या लिस्टमध्ये सिलेक्ट होतील ते जर्मन कोर्ससाठी होणार आहे आणि जे विद्यार्थी कोर्स कंप्लीट करतील तर कोर्स कंप्लीट केल्यानंतरची पुढची जी काही प्रोसेस आहे ती पुढे असणार आहे. ती लिस्ट ही जर्मनीच्या जे काही इंडस्ट्री सेक्शन आहे तिथं फॉरवर्ड होईल आणि त्यानंतरची पुढची अपडेट ही येणार आहे. तर या पत्रामध्ये काय सूचना आहे ते आपण बघूयात. तर हे 8 सप्टेंबरचं लेटर आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं जे काही प्राचार्य आहे, डाएटचे प्राचार्य आहे, जिल्हा प्रशिक्षण संस्था सर्व महाराष्ट्रातल्या त्यांच्यासाठी हे पत्र दिलेलं आहे. तर याची लिंक वेबसाईटला पण आहे, तिथूनही तुम्ही रेफर करू शकता. पण काही मुद्दे यामध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत डिस्कस करतो आहे. तर या लेटरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की गुगल लिंकमध्ये इच्छुक अर्जदारांनी जी नोंदणी केलेली आहे, गुगल लिंक म्हणजेच वेबसाईटवरनं इथनं तुम्ही जी नोंदणी केलेली आहे ती नोंदणीच्या संदर्भात इथे बोलण्यात आलेले आहे की त्या अर्जदाराकडून शैक्षणिक कौशल्यार्हता तसेच अनुभव प्रमाणपत्र याची पडताळणी जिल्हा स्तरावरती करण्यात येणार आहे, जसे की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे झालेली आहे. तर प्रमाणपत्र पडताळणी करता ह्या सूचना देण्यात आलेल्या आहे. जी VC झाली त्यामध्ये ह्या सूचना देण्यात आलेल्या आहे. तर पहिली जी महत्त्वाची 1 नंबरची सूचना आहे की सद्यस्थितीमध्ये समाविष्ट असणाऱ्या 34 कौशल्यापैकी जे 34 स्किल्स दिलेले आहे त्यांच्यापैकी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या पात्रताची यादी 8/9/2024 रोजी ईमेलद्वारे करण्यात आलेली आहे, कळवण्यात आलेली आहे. तर ती जी 34 स्किलची यादी ती कालच्या व्हिडिओमध्ये पण मी एक्सप्लेन केलेली आहे. आता ती जी यादी आहे ती ट्रेड निकष ही आहे बघा. ही 34 ट्रेड दिलेले आहेत. यापैकी जर ट्रेड असेल तर ह्या ट्रेडचेच व्हेरिफिकेशन होणार होते. तर इथे या सूचनामध्ये हे सांगितलेलं आहे की परंतु एखाद्या अर्जदाराकडे 34 कौशल्यासाठी यादीच्या व्यतिरिक्त असणारी व्यावसायिक पात्रता असेल आणि ती मान्यताप्राप्त संस्थेच्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाची असेल त्यांनाही 31/8/2024 रोजीच्या पत्रासोबतचा फॉर्म द्यावा. म्हणजे त्यांनासुद्धा फॉर्म भरता येणार आहे आणि ते सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे की मान्यताप्राप्त संस्थेचा सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे असं नाही की 34 ट्रेड आहे त्यांच्यापैकी ॲप्लिकेशन करू शकणार नाही. हा मुद्दा यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. तर जे कोणी या ट्रेड व्यतिरिक्त ॲप्लिकेशन करतील त्यांच्याकडे मान्यताप्राप्त डिग्री सर्टिफिकेशन असेल ते त्यांना 31 जो मुद्दा क्रमांक
D1 मध्ये शेवटी शेरा कॉलम असेल, त्यामध्ये हे ती नोंद होईल की या ट्रेड व्यतिरिक्त बाहेरील ट्रेड मान्यताप्राप्त संस्थेच्या अभ्यासक्रमाची पात्रता दिसून येते, म्हणून यांना ॲप्लिकेशन करू द्यावं. तर हा ड सेक्शन कुठला आहे? या ट्रेड जो ॲप्लिकेशन तुम्हाला देण्यात येईल त्यामध्ये एक ड सेक्शन आहे, तो मी तुम्हाला पुढे दाखवतो. त्यानंतर या 2 नंबरची जी सूचना आहे ती म्हणजे की 2 नंबरचा मुद्दा जो आहे की या समाविष्ट असणाऱ्या 34 कौशल्य व्यतिरिक्त एखाद्या कौशल्यासाठी एखादा अर्जदार आढळल्यास जर तो या 34 कौशल्यापैकी एकासाठी सुद्धा पात्र होत नाही याची खात्री झाल्यास त्यास तूर्त परत पाठवण्यात येईल. आता ऑब्वियसली आहे की ट्रेडच्या लिस्टपैकी एका याच्यातही ॲप्लिकेबल नाही किंवा एकही प्रमाणपत्र नाही तर तो इथे पात्र होत नाही. त्यानंतर दुसरा एक मुद्दा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचारला होता की डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे. तर जर एखाद्या ॲप्लिकंटकडे महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट जर उपलब्ध नसेल, परंतु उपलब्ध इतर प्रमाणपत्राच्या आधारे म्हणजे तुमचे क्वालिफिकेशन सर्टिफिकेट असेल किंवा ITIचे काही सर्टिफिकेट्स असतील, त्याच्यानुसार तो 15 वर्षापासून महाराष्ट्रात वास्तव्य करीत असल्याची खात्री होऊन पुढील 30 ते 60 दिवसात तो प्रमाणपत्र सादर करू शकत असेल असं तोंडी जरी सांगितलं असल्यास त्याला प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी आणि त्याचा उल्लेख जो आहे तो D सेक्शन 1 मध्ये शेवटी कमेंटमध्ये करावा. म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल सध्या तरी तुमच्याकडे, परंतु तुम्ही महाराष्ट्रात 15 वर्षापासून राहत आहात आणि इतर सगळे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तरी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. फक्त याची नोंद ही त्या D सेक्शनमध्ये करण्यात येईल. तर D सेक्शनचा फॉर्म कुठला आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर याच सूचनामध्ये तुम्ही खाली स्क्रोल जर केलं तर हा आहे सुधारित D1 नमुना. याला आपण रोटेट करूया. तर यामध्ये ही माहिती ते जिथं तुम्ही पडताळणीला जाणार आहात ती भरल्या जाईल, ज्यामध्ये तुमचं नाव, एज, डिस्ट्रिक्ट, ट्रेनिंग सेंटर आणि शेवटी हा कमेंट सेक्शन असेल. इथे ते अधिकारी तुमच्या रिलेटेड कमेंट लिहून ते ॲक्सेप्ट करतील. तर मित्रांनो, 2 महत्त्वाचे जे मुद्दे होते की ट्रेड व्यतिरिक्त जर तुमच्याकडे मान्यताप्राप्त सर्टिफिकेट असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट जरी नसलं तरी तुम्ही तशी खात्री करून तसं तुम्ही जर लेखी दिलं तर ते तुमचं ॲप्लिकेशन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतात. आता बऱ्याच कॅन्डिडेटनी एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन केलेले आहे, म्हणजे वेबसाईटवरनं 2 वेळेस 3 वेळेस ॲप्लिकेशन केलं असेल तर त्या विद्यार्थ्याचा जो पहिला ॲप्लिकेशन केलेला असेल तो रजिस्ट्रेशन नंबर गृहीत धरण्यात येईल. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की काही कॅन्डिडेटकडे ओरिजिनल सर्टिफिकेट्स नाही आहे. म्हणजे काही कॅन्डिडेटने ते कॉलेजला किंवा इतर ठिकाणी जर गुंतलेले असतील किंवा काढलेले नसतील तर अशा विद्यार्थ्यांची सुद्धा डॉक्युमेंट पडताळणी होईल. तर यामध्ये मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे का नाही आहे, कशामुळे नाही आहे त्याचं तिथे नोंद करण्यात येईल D सेक्शनमध्ये. आणि बॅच तयार करण्यापूर्वी, कोर्सचे जर सिलेक्शन झालं तुमचं तर बॅच करण्यापूर्वी हे सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागणार आहे, अन्यथा ते कॅन्सल होईल. तर हा एक मुद्दा आहे की ओरिजिनल जरी नसले तरी तुमचं आता सध्या ॲप्लिकेशन कन्सिडर होऊ शकतं. त्यानंतर 8 नंबरच्या कॉलममध्ये सुद्धा एक हे आहे की ऑनलाईन नोंदणी न केलेला एखादा उमेदवार जर पडताळणी केंद्रावरती गेला म्हणजे डाएटमध्ये उपस्थित झाल्यास तर त्याला एक हार्ड कॉपीचा फॉर्म देण्यात येईल आणि तो फॉर्म भरून घेऊन ते परत गुगल फॉर्ममध्ये टाकण्यात येईल. तर असं सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. परंतु एक माझी विनंती असेल ज्यांना भरायचं आहे तर ऑनलाईन नोंदणी करा आणि नोंदणी करून नंतर तुम्ही सर्व डॉक्युमेंट तिथे घेऊन जा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या सूचना आहेत. हा फॉर्म इथे तुम्ही बघू शकता. हा फॉर्म तुम्हाला फिल करून तिथे घेऊन जायचं आहे. याची लिंक मी कालच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आणि ही जी सूचना आहे ही वेबसाईटवरती तुम्हाला इथे शासन निर्णय आणि परिपत्रक या सेक्शनमध्ये इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हा व्हिडिओ इतर आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं नसेल तर तुम्ही ॲप्लिकेशन इथनं करू शकता. जो ॲप्लिकेशनसाठीचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल. याच पद्धतीचे व्हिडिओ
आपल्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करेल. युरोपमधील वेगवेगळ्या संधी, वेगवेगळे जॉब वॅकन्सी, वेगवेगळ्या फेलोशिप्स, स्कॉलरशिप्स या संदर्भात मी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. मी ऑलरेडी युरोपमध्ये असल्यामुळे येथील वॅकन्सीज आणि याच्या रिलेटेड माझा जो एक्सपिरियन्स आहे किंवा नॉलेज आहे हे आपल्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ इतर आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या या स्पेसिफिक व्हिडिओ रिलेटेड जे काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.